बारको माये विठो बारको माये जय जय विठो बारको माये जय जय विठो बारको माये जय जय विठो बारको माये पुंडलिक वरदा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया करुणा करा दया करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा दया करुणा करा दया करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी धन्य धन्य नामदेव सकल वैष्णवांचा राव प्रत्यक्ष दाविनी प्रचित वाळवंट परिस सत्य सकल संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा त्यांचे होताची दर्शन पुन्हा नाही जन्म मरण चोखा माझा जीव चोखा माझा भाव कुलधर्म देव चोखा माझा माझ्या चोखियाचे करीती जे ध्यान तया कधी विघ्न पडोने दी श्री संताची माता चरणा श्री संतांची माता चरणाभरे श्री संतांची माता चरणाभरे साष्टांग ही करी दंडवत श्री संताची माता चरणाभरे संतांची माता चरणाभरे माता चरणाभरे साष्टांग हे करी दंडवत श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विठाला विठाला विठ्ठल 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 ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 साठविला हरिजी ही हृदय मंदिरी त्यांची सरली वेरधार झाला सुफल व्यापार हरी आला हाता मग कैसी भयचिंता तुका मने हरी काही उरोने दिवरी त्यांची सरली वेरधार झाला सुफल व्यापार प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग या पृथ्वीवरचे महान साधू तुम्हा साधकांचे मायबाप अखिल विश्वाचे जगद्गुरु असणारे आणि वारकरी संप्रदायाच्या कलश स्थानी विराजमान होण्याचा ज्या संतांना बहुमान मिळाला ते आपल्या अखंड हिंदुस्थानचं भूषण असणारे वैराग्य शिरोमणी जगद्गुरु संत तुकोबाराय महाराज यांचं आहे अभंगातून श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय साधक दशेमधील असणाऱ्या साधकाची दशा आणि त्या दशेमधून त्याला प्राप्त झालेली दिशा व्यक्त करतात विठाला विठ्ठल 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 विठ्ठल
बाबांचा आज उत्तर कार्य किंवा 13वा त्या प्रित्यर्थ चालू असणारी सेवा त्यांच्या परिवारानं त्यांच्या ऋणातून उतराई होण्या विठ्ठल 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 विठ्ठल. काय म्हणतात श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय, साठवीला हरी जीही हृदय मंदिरी आणि त्यांची सरली वेरजार थापटाका झाला सुफल व्यापार. ज्या साधकांनी, ज्या भक्तांनी, ज्या वारकऱ्यांनी किंवा ज्या सज्जनांनी भगवान परमात्म्याची सेवा केली आणि सेवा करता करता हृदयामध्ये, या पुढं हृदयामध्ये त्या भगवान परमात्म्याला स्थान दिलं, त्याला साठवलं, त्याला जवळ केलं. कुठं? जी ही हृदय मंदिरी, आपल्या हृदयामध्ये स्थान दिलं. त्याचा परिणाम काय झाला? त्यांची सरली वेरझार झाला सुफल व्यापार. भगवान परमात्म्याची प्राप्ती केल्यामुळं त्यांच्या आयुष्यामध्ये हा प्रचंड झालेला मोठा लाभ म्हणजे त्यांना जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून मुक्ती मिळाली. तो जीवात्मा मुक्त झाला आणि त्यांची वेरझार पुन्हा जन्मनं पुन्हा मरणं, गाढव, कुत्री, डुक्कर, बेडूक, साप, नाना प्रकारच्या योनी, झाडामध्ये, वृक्षामध्ये, वनस्पतीमध्ये, कीटकामध्ये, जलचर, उभयचर, आकाशामध्ये, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योन्या आणि त्यामधल्या गर्भीच्या यातना, यापासून तो जीव मुक्त झाला. हा फक्त मुक्तच नाही झाला, तिसऱ्या चरणामध्ये सांगतात ही मुक्ती कशामुळे मिळाली, देवाने त्याला मुक्त का केलं, तर देवालाच अशा भक्तांनी हातात घेतलं. हरी आला हाता मग कैसी भय चिंता. अहो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं तर तो जीव मुक्त झाला, परंतु देवाला हातात घेतल्यामुळं, देवाची संघटन केल्यामुळं त्याच्या सगळ्या चिंताच निवारण झाल्या. मग कैची भय चिंता. कारण का? चिंता नष्ट होण्याचं कारण एकच, हरी आला हाता. अहो जगाचा मायबाप असणारा, विश्वाचा तारणहार पालन पोषण करणारा, त्याच्या शक्तीनंच सगळं विश्व चालतंय आणि तो जर हातात असेल तर चिंता कशाची. मग कैची भय चिंता. काय काय केलं साधकांनी? देवाला हृदयामध्ये स्थान दिलं, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती झाली, देवाला हातात घेतलं, चिंता, शोक, भय, मनस्ताप, सर्व प्रकारचे क्लेश, दुःख सगळ्यांचा नायनाट केला. आणि मग त्या भक्ताची अवस्था काय झाली? तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी. अशा भक्ताचं राहतं तर काय हो? तुकोबरायांना प्रश्न विचारला लोकांनी. तुकाराम महाराज, तुमच्या जीवनाची दशा आम्ही अनेक दिवसापासून पाहिली. होत्याचं सगळं नव्हतं झालं, संसाराची राख रांगोळी झाली, असणारी सावकारी, जमीनदारकी, मोठेपणा सगळा लयाला गेला. तुम्ही देवाची प्राप्ती झाली म्हणता, तुमच्याकडे आता राहिलं तर काय? तुकोराय म्हणले आता सांगा वया उरले काही. तुका म्हणे हरी आणि काही उरून देवरी. खरं जर विचार केला तर भक्ताकडे धन दौलत कोट्यावधीची संपत्ती असू द्या, परंतु एकदा का भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली की तो म्हणतो माझ्याकडे काहीच नाही. तुका म्हणे हरी काही उरून देऊ. तुकोबरायांचा विचार केला तर त्यांच्याकडे काहीच राहिलं नाही. परंतु आमच्या श्रीमंत असणाऱ्या, सकल संतांचे राजे असणाऱ्या एकनाथ महाराजांचा विचार करा, काय कमी आहे त्यांच्याकडे. तरी सुद्धा नाथ महाराजांची सुद्धा हीच अवस्था. तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी. त्यांची सरली वेरजार झाला सुफल व्यापार. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय भक्ताची अवस्था व्यक्त करतात. खर तर अभंगाची सुरुवात काय आहे? साठवीला हरी जी ही हृदय मंदिरी त्यांची सरली वेरजार. त्यांची म्हणजे कुणाविषयी? तर तुकोबाराय बोलतात त्यांची, याचा अर्थ सेकंड पार्टी विषयी, समोरच्या कुणाविषयी तर बोलतात. परंतु तुकोबाराय दुसऱ्याविषयी घालून सांगत असले तरी त्यांचा स्वतःचा अनुभव आहे. अनुभव आले अंगा ते या जगा देतसे, किंवा तुका म्हणे चाकुनी सांगे आणि मज अनुभव आहे अंगे. तुकोबाराय भक्तांची अवस्था सांगतात, त्यांनी काय केलं आणि काय केल्यामुळे त्यांना प्राप्त झालं हे दुसऱ्यावर घालून जरी बोलत असले तरी अनुभव कुणाचा आहे? मज अनुभव आहे अंगे. विठाला विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याची प्राप्ती हवी, त्याच्या मार्गाने जावं, आम्ही त्याच्यामध्ये राहावं,
हे प्रत्येक जीवाला वाटतं बरं का. किती दुराचारी असू द्या, दुष्ट असू द्या, चांडाळ असू द्या किंवा कसलंही असू द्या, नीच कर्म करणारा असू द्या, कारण मनामध्ये जो भाव आहे तो परमात्म्याविषयी करुणेचाच भाव आहे. त्याचं कारण असं आहे, जो जीव जन्माला आला तो त्याच्या अंश रूपानं जन्माला आलेला आहे, त्यामुळे त्याला तो कधीही टाळू शकत नाही. त्यानं 1000 प्रयत्न करू द्या, परंतु आम्ही बाळे कोणाचे आहोत. तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लढीवाळे, किंवा सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. सर्वांच्या चित्तामध्ये चैतन्य स्वरूपानं, आत्मतत्वानं किंवा जीव स्वरूपानं जे चैतन्य आहे ते चैतन्य परमात्म्याचंच आहे. आणि ते चैतन्य ज्या दिवशी नष्ट होईल त्या दिवशी तुमच्यामध्ये काय राहणार आहे. त्यामुळे त्या दिवशी हे शरीर त्याच दिवशी जाळावं लागणार आहे. म्हणून करता या जीवाला त्या परमात्म्याची ओढ आहे, परंतु परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग कुठला आहे. तो मार्ग जर सत्य सापडला, तो साधू संतांनी दिलेला मार्ग जर सापडला, तर निश्चित परमात्मा प्राप्ती. विठाला 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 विठाला. देव प्राप्त व्हावा, देव घरात यावा, हृदयामध्ये त्याला विराजमान करता यावं, ते स्थान प्राप्त व्हावं प्रत्येकाला वाटतं. परंतु ते करत असताना जे कर्म आहेत ते कर्म योग्य पद्धतीचं पाहिजे. आपण भक्ती करण्याचा जो आपला मार्ग आहे तो जर साच असेल, तो योग्य असेल, तर भक्ती सिद्धतेला गेल्याशिवाय राहत नाही बरं का. आपण परमार्थ करतो, सेवा करतो, पण ती कशी करतो आपलंच आपल्याला माहित नाही बरं का. काहीतरी उपद्व्याप करायचा आणि त्यातनं प्राप्ती काय होईल ह्याचा काही ताळमेळ नाही. विठाला 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 विठाला. जीवन जगत असताना जो सत्याचा मार्ग आहे, ज्या मार्गाने गेला असता जीवाचं कल्याण होईल, आत्म्याचा उद्धार होईल आणि सर्व प्रकारे जन्म आल्याचं सार्थक होईल, असं कर्म केलं तरच जीवाची सार्थकता आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. चुकीचे कर्म करून जीवन सिद्धतेला जाणार नाही. चुकीचे कर्म जर केलं तर आपण त्यातच अडकणार आहे. एक जुन्या काळी एक छान उदाहरण होतं बघा. एका शेतामध्ये सुतारांनी मोठा लाकडाचं ते खोड कापलं होतं, लाकडाचा मोठा ओंडका, आणि ते करवतीनं कापलं कापलं कापलं, त्याच्या 2 भेगा केल्या, त्याला एवढी चांगली फट पडलेली होती. आणि ते जेवायच्या सुट्टीसाठी घरी गेले, आणि घरी जात असताना पुन्हा करवतीनं कापायचं आहे म्हणून त्याच्यात पाचर ठोकली बरं का. लहानपणी आम्हाला गोष्ट होती, त्याच्यामध्ये पाचर ठोकली. का ठोकली? परत आल्यानंतर त्याच्यामध्ये करवत घालायची, राहिलेलं कापून टाकायचं. आता ते हे गेल्यानंतर तिथं आलं एक माकड. काय आलं? माकड. आता ते माकड ते बोलून चालून माकडच, त्या माकडानं माकड चेष्टा सुरू केल्या. त्यानं बघितलं होतं हे 2 सुतार करवतीनं असे कापते, त्याला वाटलं आपण पण बघाव. पण ते त्या ओंडक्यावर बसलं, बसताना असं बसलं जी त्याची फट जी होती लाकडाची त्यात त्याचं शिपूट घातलं. त्याला काय घातलं? शिपूट घातलं. त्याला ते शिपूट खाली गेलेलं माहीतच नाही. ती बसला बसला. आता ते माकड गप बसणार का? त्यानं काय काम सुरू केलं, तिथं जी पाचर ठोकली होती ती हलवून काढायचा प्रयत्न सुरू केला. काय गरज आहे का माऊली बाबा, काय गरज आहे का पाचर काढायची? पण माकड चाळे ह्यालाच म्हणावं. त्यानं ती पाचर हळूहळू उचकटायला सुरुवात केली. उचकटली. असा जोरात हेसडा दिला ना, पाचर जशी निघाली तसं ती लाकूड असं चिमटलं आणि शिपटी अशी पॅक झाली. जी पॅक झाली ती माकड ठो बोंबलायला. बरं, आता ती पाचर ठोकून सुतार गेले, ती परत बसवायला कोण आहे का? त्याला बसवायला ते काय जमाना. त्या शिपटीमध्ये दाब पडून माकड वरडून मेल. हा काय उपद्व्याप आहे. आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण सत्य कर्म, ज्या कर्माच्या माध्यमातून जे सत्य कर्म असावं, सुंदर कर्म असावं, मंगल कर्म असावं, आणि ज्या कर्माच्या माध्यमातून फळ सुद्धा मिळणारं मंगल असावं, त्यानं पाचर काढली. काम कसं केलं? बिनकामी काम, आणि त्याच्यामुळं काय झालं? मरावं लागलं. तशी आमच्या सुद्धा जीवनाची दशा आहे. आम्ही कर्म कुठलं करतो? आम्ही मार्ग कुठला धरलेला आहे? आम्हाला सोबत कोण आहे? आमचे विचार काय आहेत? आम्ही जर साधू संतांची संगती जर धरली तर जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय, प्राप्तीसी उपाय,
उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय साधती साधने साधती साधने दोघं मिळून वाजवा धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय साधते साधने साधते हरी प्राप्तीची उपाय करावे संतांचे पाय तेने साधती साधने तुटती भावाची बंधने हरी प्राप्ती देव पाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटती भावाची बंधने भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग सांगितला. इतर सगळे मार्ग फोल ठरले कलियुगामध्ये. कली न घडे साधन न उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता. कलियुगाचा प्रतापच असा आहे बुवा. एवढा गोंधळ आहे, एवढा हा कराय कुणाचा कुणाला मिळ नाही. जन्माला जीव आलेला तो जन्मल्या मरल का किती दिवस जगल आणि किती दिवस मरल ह्याचा सुद्धा काही ताळमेळ नाही. सगळा अनाचार आहे, सगळी अनागोंदी आहे. प्रचंड अखंड तांडव असणारं कलियुग. आणि या कलियुगामध्ये भक्ती करावी तर कशी आणि भगवंताची साधना करावी तर कशी असा प्रश्न निर्माण झाला. आणि असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर अनेक युगामध्ये अनेक साधनं सांगितली बरं का. प्रत्येक युगामध्ये कुठं तपश्चर्या करा, कुठं जंगलामध्ये जा, पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये बसा, एक पाय वर करून उभं राहा, योग करा, या करा, तपश्चर्या करा, यज्ञ करा, अनुष्ठान करा, व्रत करा, वैकल्य करा. अनेक सगळे पर्याय भक्तीचे फोल ठरले. आणि एकच पर्याय या कलियुगामध्ये सिद्धतेला गेला, तो म्हणजे भजन. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाणा जाळावे ते. भगवंताच्या प्राप्तीचा एकच मार्ग हरिनाम संकीर्तन, भजन, नामचिंतन. ह्याच्याशिवाय इतर कुठलेही मार्ग केले तरी ते फोल ठरले. आणि या मार्गाचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. भजनाचा मार्ग जर तुम्ही आम्ही स्वीकारला तर तो इतका सोपा आहे, सहज आहे, सुलभ आहे. अगदी झोपताना करता येण्यासारखं आहे, जेवताना करण्यासारखं आहे, काम करताना सुद्धा. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. तुम्ही सगळी आपली नैमित्तिक नित्य कर्म करत असताना भगवंताचं त्रिकाल संध्या स्वरूप सकाळ दुपार संध्याकाळ झोपताना जरी नामचिंतन केलं ना तरी सुद्धा तुमच्या जीवाची निश्चिंती झाल्याशिवाय राहणार नाही. दिलाय तो साधू संतांनी दिलेला आहे. आणि हा मार्ग इतका शुद्ध आहे, इतका चोखट आहे, इतका सत्य आहे. ह्याच्यापेक्षा दुसरा कलियुगामध्ये तुम्ही कुठला मार्ग जर अवलंबला तर तो सिद्धतेला जाईल का नाही ह्याची गॅरंटी नाही. परंतु कलियुगा माझी करावे कीर्तन, तिने नारायण देईल भेटी. कारण साधू संत महात्म्यांना कृपा आहे. देवानी साधू संत महात्म्यांना पृथ्वीवरती हेच काम कराय पाठवलं. हेची आमा करणे काम, बीज वाढवावे नाम. जगाचा कल्याण व्हावा, जगातल्या सर्व जीवांना उद्धार प्राप्त व्हावा, भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी आणि त्यांच्या जीवनाचं साफल्य व्हावं. याकरता संतांनी जो आम्हाला मार्ग दिलाय तो इतका सोपा आहे. किती सोपा आहे, सहज करण्यासारखा आहे. सोपेवर मामा सांगितले संती, सोपेवर मामा सांगितले. घिन धागे घिन धागे, सोपेवर मामा सांगितले संती, सोपेवर मामा सांगितले संती. टाळ दिंडे हाती घेऊन नाचा, टाळ दिंडे हाती
घेऊन नाचा समाधीचे सुख सांडावो वाळून समाधीचे सुख सांडा हो वाळून टाळ दिंडे हाती घेऊन नाचा समाधीचे सुख सांडावो वाळून समाधीचे सुख सांडावो सोपेवर मामा सांगितले संगती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा सोपेवर आम्हा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा समाधीचे सुख सांडा ओवाळून ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. कोण म्हणाल आम्ही समाधी लावतो, जप करतो, यज्ञ करतो, अन्नदान करतो किंवा तीर्थयात्रेला जातो. तुकोबाराय म्हणले अशी जी सगळी कर्म होती, जी साधनं होती, सगळी साधनं लयाला गेली. आम्ही एक जो मार्ग दिलाय सोपेवर आम्हा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. बर हे कर्म आपण टाळ दिंडीचं, नामस्मरणाचं, भजनाचं, हरिकीर्तनाचं केल्यानंतर तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव उद्धाराला जाऊ. आम्ही सामान्य आहोत, आम्ही अज्ञान आहोत, आम्ही उद्धाराला जाऊ. परंतु इथं आल्यानंतर हलकट, नीच, दुराचारी, पापी, चांडाळ, दुष्ट, जघन्य अपराध करणारे या सगळ्यांना सुद्धा शुद्ध करण्याची ताकद आमच्या साधू संतांच्या सेवेमध्ये. खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी भावे, चोखा मेळा. आमचे चोखोबर आहे, दौंडी पिटून सांगतात या तुम्ही पापी असाल, दुष्ट असाल, दुराचारी असाल, दुष्ट कर्म केलं असेल, परंतु तुम्हाला जर उपरती झाली असेल, तुम्हाला जर शुद्ध व्हायचं असेल तर तुम्ही जगात कुठेही गेला तरी तुम्हाला क्षमा नाही, फक्त आमच्या मंडपात या. खटनट यावे, शुद्ध होऊन जावे. कारण आमच्या साधू संतांमध्ये ती ताकद आहे, तेवढं हृदय मोठं आहे संतांचं बरं का. होका दुराचारी विषयी आसक्त आणि संत कृपे त्वरित उद्धरती. दुराचारी असू द्या, दुष्ट असू द्या, त्या सर्वांना शुद्ध करण्याची ताकद साधू संत महात्म्यामध्ये. फक्त तुम्ही आम्ही त्यांना शरण जाऊन जर त्यांची मनोभावे सेवा जर केली तर भगवान परमात्म्याची प्राप्ती निश्चित आहे. इतर सर्व मार्ग फोल ठरले. साधना करत असताना साधू संतांना साक्ष ठेवून, साधू संतांच्या वचनांना अक्षर ब्रह्म मानून, साधू संतांची कृपा प्राप्त करून आपण भगवान परमात्म्याच्या जवळ जर गेलो तर निश्चित भगवान परमात्म्याची प्राप्ती. आणि साधू संत महात्म्यांनी, भक्तांनी, वारकऱ्यांनी, सेवादारी साधकांनी त्यांच्या आयुष्यात तेच केलं. साधू संतांची सेवा केली, भगवंतांना प्राप्त केलं. ते कशा पद्धतीनं? हृदयामध्ये स्थान दिलं. आणि हृदयामध्ये एकदा का स्थान प्राप्त झालं की आनंदी आनंद. आणि हीच अवस्था जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात व्यक्त करतात. साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी. मोकळा मोकळा
डबल दार चांद जवले हे काट बिलारी हृदया मंदिर हृदय मंदिर हे काट बिलारी हृदया साठविला हरी जी ही हृदय मंदिरी. संत महात्म्यांनी त्यांच्या आयुष्यात केलं काय? आपल्या हृदयामध्ये विकार, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, अहंकार, दुसऱ्याची निंदा, नालस्ती, टवाळी, लोकांचं वाईट चिंतन करणं आणि कधी पैसे मिळवतोय आणि कधी मोठा होतोय, कधी मान सन्मान मिळतोय, ह्याच्यामध्ये आपलं हृदय सगळं जळून जळून गेलंय आपलं हृदय बरं का. हा, आपल्या हृदयामध्ये सगळे विकारानेच गच्च भरलेलं आहे. आणि संत महात्म्यांनी त्यांच्या हृदयामध्ये कशाला स्थान दिलं? हे सगळं कचरा बाजूला काढला आणि कचरा बाजूला करून त्या ठिकाणी साठविला हरी जी ही हृदय मंदिरी. त्यांची सरली वेरझार झाला सुपल व्यापार. संत महात्मे, भक्त, वारकरी, साधू सज्जन आपल्या हृदयामध्ये कधीही वाईट विचाराला थारा देत नाही. ना कुणाची निंदा, ना नालस्ती, ना दुसऱ्याविषयी वाईट विचार करणं, ना कुठल्याही प्रकारचा द्वेष, ना दंभ, ना अहंकार. आणि हे सगळे दुर्गुण बाजूला केले की आपोआप त्या ठिकाणी देवाची वस्ती निर्माण होती. आणि संत महात्म्यांनी ती वस्ती देवाची निर्माण केली. साठविला हरी, साठवला. देव रिकामा नाही उगाच तुमच्या हृदयामध्ये येऊन बसायला. त्याला आणावं लागतं. देव आपण होऊन येत नाही, त्याला आणावं लागतं. आणि त्याला आणण्यासाठी संत महात्म्यांची संगती, संत महात्म्याची संगती करून त्याला हृदयामध्ये स्थान द्यावं. आणि हृदयामध्ये स्थान दिलं की जी अवस्था, ना तुम्हाला भय, ना शोक, ना चिंता, ना क्लेश, ना दुःख. आपल्या मनामध्ये चिंता, क्लेश, भय इतकं ठासून भरलंय ना, ते तुम्हाला झोप पण लागू देत नाही. ह्या जगामध्ये सुखी कोण आहे? जो संध्याकाळी निद्रा जमिनीवर पहुडल्या पहुडल्या जो झोपतो, त्याला कुठली सुद्धा चिंता नाही, 1 मिनिटात झोप लागली पाहिजे. आमच्या झोपा का उडाल्यात? आम्ही अंधारातली कर्म केली, आम्ही चुकीची कर्म केली, आम्ही नको ते विचार केले, नको त्या मार्गाने गेलो म्हणून आम्हाला धरणीमाई झोपल्यावर झोप लागू देत नाही. ज्यांनी सत्य कर्माची कास धरली, जे साधू संतांच्या मार्गाने गेले, ज्यांचं नाक कसं सरळ चालतं तसं कर्म आहे, तसा विचार आहे, तसा आचार आहे, अशा लोकांना निश्चिंतीनं झोप आहे. महाराज संत महात्मे बघा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा कृष्णेची. संत महात्म्यांकडे निश्चिंती आहे, आनंद आहे. सगळ्या विश्वाकडे आनंदाची पाहण्याची दृष्टी आहे. अवघी आनंदाची सृष्टी झाली. किंवा सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. संत महात्मे म्हणतात, आम्ही किती सुखी आहे, आम्ही इतके आनंदी आहे, इतके आनंद आहे की त्या आनंदाला पारावर नाही ना. आम्ही इतके दुःखी आहे, इतके दुःखी आहे, दुःख त्या दुःखातच मरून जातो. हे दुःख जर दूर करायचं असेल, आयुष्यातलं आत्यंतिक आनंदाची प्राप्ती करायची असेल आणि दुःखाची निवृत्ती जर करायची असेल, तर भजन, साधू संतांची सेवा, साधू संतांच्या सेवेत मग परमात्मा प्राप्ती. विठाल विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तुम्ही म्हणाल आम्हाला देवाची प्राप्ती करायची, आणि देवाची प्राप्ती कशासाठी करायचं? तर आमचं घर नीट चालावं म्हणून. असं जर कुणाला वाटत असेल तर त्यांनी त्याच्यावर फुली मारान देवाचे नाद सोडून द्या. माझा घर संसार नीट चालावं, प्रपंच नीट चालावा, सून चांगली मिळावी, पोराला नोकरी लागावी, पुण्याला फ्लॅट मिळावा, ह्या विचारानं जर कोण भगवंताची सेवा आणि भक्ती करत असेल तर ती भक्ती खोटी आहे. ती भक्तीच नाही, ती लबाडी आहे. कारण देवाची प्राप्ती ज्याला करायची आहे तो देवाकडे कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही ठेवत. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तुम्ही देवाकडे जर मागितलं तर देव म्हणतोय हा खरा भक्त नाही.
तुम्ही देवाकडे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता निष्काम भावानं जर देवाला शरण गेला तर देवाला तुमच्या घरचा नोकर होणं. वाक्य परत एकदा ऐका. देवाला तुमच्या घरचं नोकर होणं. इतिहास हा सांगतो, ज्या ज्या भक्तांनी, ज्या ज्या साधकांनी, ज्या ज्या संतांनी निष्काम पद्धतीनं कुठल्याही प्रकारचा मनामध्ये हेतू न ठेवता सर्व भावानं तन मन धन सर्व काही भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण केलं, अशा भक्ताच्या घरी देवानं कामधंदा केला. फक्त कामधंदाच नाही केला तर देव त्या ठिकाणी नोकर बटीक होऊन राबला. देव संता घरी कामधंदा करी, पितांबर धरी वरी छाया. तुम्हाला वाटत असेल देवानं आमच्यावर सुद्धा कृपा करावी, पण आमची भक्ती जा येडी भक्ती. आम्ही देवाकडे भक्ती करतो कसं, देवा तुझ्या पाया पडाय आलोय बरं का, माझं एवढं काम कर. देव म्हणतो हिला पडाय. हा अहो त्या देवाला सांगा, देवा सगळं काय तुझ्या चरणी अर्पण केलंय. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. आम्ही तुला जर सगळं अर्पण केलंय ना, तर आता आम्हाला काय विचार करण्याची गरज आहे. आम्ही सगळा देहच तुझ्या चरणी अर्पण केला, आम्ही तुझे झालो, तर आता सगळं काय कारभार करणं ते तुझ्या हातात आहे. आणि संत महात्म्यांनी ह्याच भावानं भगवान परमात्म्याची सेवा केली. साठविला हरी जी ही हृदय मंदिर. आम्ही तुला साठवले, आम्ही तुला प्राप्त केलंय. त्याचा फायदा काय? सगळ्यात महत्वाचा फायदा, जो फायदा कधी आपल्याला दिसलाच नाही, त्याचा विचारच केला नाही. खरं तर या जीवाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून मुक्ती मिळवून देण्या एवढा ह्या जन्माला प्राप्त झाल्याचा कुठला फायदा दुसरा नाही. हा नरदेह प्राप्त झाल्यानंतर जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून मुक्ती करून गेले, ह्याच्यासारखा मोठा लाभ नाही बरं का. तुका म्हणे आता लाभ नाही या परता, काय सांगू गर्भीच्या यातना, मज भोगिता नारायणा, त्यामध्ये दुःख यातना. इतक्या मांस मळ मूत्र, मला सांगा ना, ह्या नरदेहाला जी पण छिद्र दिली, ह्या देहाला निसर्गानं भगवंतानं जी पण छिद्र दिली, त्या छिद्रातनं जे पण काय बाहेर येतंय ते कामाचं आहे का कुठल्या तरी? ते जर बाहेर काढलं तर ते कुठं वापर करता येण्यासारखं आहे का? कुठेही वापर करता येणार नाही. ते मांस मळ मूत्राचा रांदा आहे. मांस आहे, मळ आहे, मूत्र आहे, जंतू आहे, कुर्मी आहे, कीटक आहे. एवढा हा नाशिवंत असणारा देह, आणि हा नाशिवंत देह असणारा देह प्राप्त होत असताना त्याच नाशिवंत असणाऱ्या वस्तूपासून निर्माण होतो. त्याला 9 महिने ते नाकात घ्यावं लागतं, तोंडामध्ये घ्यावं लागतं, सगळ्या यातना सहन कराव्या लागतात. परंतु त्या यातना जन्म झाल्यावर देह जीव विसरतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, काय सांगू गर्भीच्या यातना. आणि या यातनेमधून मुक्त देव आपल्याला करतात. अभंगाचं दुसरं चरण. त्यांची सरली येर झार, त्यांची सरली येर झार, त्यांची सरली येर झार, त्यांची सरली येर झार. वाह वाह, क्या बात है. हरि बोल.
धा ताजे सरारी ये रदार ताजे सरारी अरे बोल झाला तुम्हाला व्यापार. आमच्या या 2 लेकरासाठी टाळ्या वाजवा. माझ्या 2 लेकर जे आळंदीत 10 वर्ष घासून जमत नाही त्यांनी 2 वर्षात सिद्ध केले. पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. आपल्या चाळीसगाव खोऱ्याचं रत्न भावी भोर तालुक्याची आमच्या माऊली बाबांच्या गावची माझी सुकन्या संस्कृतीताई खाटपे टाळ्या वाजवते यासाठी जोरात. पकवाज वाद्य मर्दाचं वाद्य गड्याचं भगवान शंकराचं वाद्य, परंतु ते पोराला सुद्धा लाजवला असा तिचा हात आहे. ना आपल्या चाळीसगाव खोऱ्याचं माझं लाडकं शिष्य माझ्या पकवाजाची विद्यार्थिनी संस्कृतीताई आणि आमचा दुसरा विद्यार्थी सिद्धेश भूमकर भोलावडे टाळा वाजवा. त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. ते चांबड्याचं मेलेलं कातड आणि त्याच्यामधून हे नाद ब्रह्म तो भाव निर्माण करणं आणि भगवान परमात्म्यापर्यंत तो आवाज घालवणे सोपं काम नाही. आमच्या माऊली महाराजसाठी एकदा टाळ्या वाजवा. रंगदेवता माऊली महाराज यायला त्या भूमीचं सुद्धा पावनता लागतील, त्या लोकांमध्ये सुद्धा तेवढा भाव लागतो. विठाला 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 भगवान परमात्म्याची प्राप्ती झाल्यामुळं जन्म मृत्यूचा फेरा तर गेलाच गेला, परंतु जी आनंदी अवस्था प्राप्त झाली ते देवावर अधिराज्य संत महात्म्यांनी गाजवलं. आमचं अधिराज्य आमच्या बायकावर पण नाही ना आमच्या पोरांवर पण नाही, आमच्या घरच्यावर पण नाही ना. आमचं कोण गावात ऐकतंय ना गल्लीत ऐकतंय. साधू संत महात्म्याची ताकद आहे. अहो सगळ्या चराचरावर ज्याची सत्ता आहे, तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझे आबळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून शरण आलो. मेघांनी वर्षावे पर्वती बैसावे वायूंनी विचारावे तुझे असत्य, नामा म्हणे काही न हाले साचारण प्रभो तो निर्धार पांडुरंगा. नामदेव महाराज म्हणतात तुझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान पण हालत नाही. आणि असा कर्तुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम असणारा भगवान परमात्मा संत महात्म्याने हातात ठेवला. जसं म्हणतो ना आपण गावामध्ये, इकडचं मतदान माझ्या हातात आहे, ही 10 घरं वरच्या आवाडातली माझ्या हातात आहेत. तसं देवानी संत महात्म्यांनी देवाला हातात ठेवलं, काबूत ठेवलं, नियंत्रणात ठेवलं, देवाला हलवू दिलं नाही. अहो देव संत महात्म्यासाठी वेडे झाले, पागल झाले. देवाला या भक्तासाठी या साधू संत महात्म्यासाठी ज्यांनी सर्व घरदाराची राख रांगोळी करून देवाला सर्व भाव अर्पण केला आणि जगाच्या कल्याणासाठी देह वेचलाय, त्यांच्यासाठी देवानी या पृथ्वीवरती वैकुंठ निर्माण केलं. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे. कशासाठी पंढरपूर निर्माण केलं? देव भक्त म्हणले देवा आम्ही तुमच्यासाठी जन्माला आलो, तुमची सेवा करतो, तुमच्या आनंदामध्ये आम्ही देहभान सगळं अर्पण केलंय, आम्हाला काहीतरी असं एक ठिकाण द्या. ते देवांनी पंढरी क्षेत्र पुंडलिकरायासाठी निर्माण केलं आणि कृष्ण स्वरूपानं देव पंढरीमध्ये आले आणि त्या ठिकाणी भक्ती प्रेम सुख जे संत महात्म्याने निर्माण केलं वाळवंटावरती. पंढरी क्षेत्राचा महिमा तुम्हाला सांगतो. ज्या ठिकाणी देव आहे, ज्या ठिकाणी तीर्थ आहे आणि ज्या ठिकाणी संत पण आहेत. लक्ष ठेवा, काही ठिकाणी फक्त देव आणि तीर्थ असतं, संत नसतात. काही ठिकाणी संत आणि देव असतो, तीर्थ नसतं. काही ठिकाणी फक्त संत आणि देव असतात, तीर्थ नसतं. परंतु पंढरी क्षेत्राचा जर विचार केला तर त्या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे. तेथे ओग नाम त्रिवेणीचा देव आहे, भक्त आहे आणि चंद्रभागा तीर्थ आहे. बरं त्या देवाचा महिमा तुम्हाला माहिती आहे, चंद्रभागेचा महिमा सांगतो. अवघीच पापे गेली दिगंतरा
चंद्रभागा डोळा देखलिया. चंद्रभागेचं फक्त दर्शन जरी झाले ना तरी तुमच्या सगळ्या पापाचं क्षालन होतं. आणि देवाने असं क्षेत्र निर्माण केलं. भक्त म्हणले आम्ही अनाथ आहे, आम्ही पोरके, आमच्यासाठी देवा काहीतरी क्षेत्र निर्माण केला. देव म्हणले चिंता करू नका. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे. देवानं पंढरी निर्माण केली. देव काही वेडा नव्हता, देवाचा पण त्याच्यामध्ये स्वार्थ होता. हे माझे लाडके भक्त, हे वारकरी, हे संत सज्जन त्या वाळवंटामध्ये येतील, नाचतील, खेळतील, हरिपाठ करतील, कीर्तन करतील, नाम संकीर्तन करतील. आणि या असणारा पृथ्वीवरचा नयनरम्य दैदिप्यमान सोहळा वैकुंठामध्ये पण नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. देवाला हे माहित होतं. हे सुख हा ब्रह्मरस, हा अलौकिक असा सोहळा मला स्वर्गामध्ये उपभोगता येत नाही. म्हणून देव पृथ्वीवरती आले आणि संत महात्म्याच्या कीर्तनामध्ये नाचले. नामदेव कीर्तन करी पुढे नेव नाचे नाचे पांडुरंग. मी संतांचा अधिकार सांगतोय. संत महात्म्यांनी देवाना येडा केला, येडा करून कीर्तनामध्ये नाचवला का नाही? हा, किती नाचला. घाम येस्तोर नाचला, डोळं पांढरं होस्तोर नाचला, देहबान होस्तोर नाचला. नाही, धोतर फिटलं देवाचं. हा, नाचता नाचता देवाचा फिटला पितांबराव. पितांबर फिटला तरी सुद्धा देवाला समजलं नाही. मी बोललेलं वाक्य सिद्ध झालं का नाही? संतांनी देवाला येडा केला. एवढा अधिकार संतांचा आहे. संत महात्मे जेव्हा या पृथ्वीवरती जन्माला येतात तेव्हा देवाला त्यांच्या सोबत अदृश्य स्वरूपानं राहावं लागतं. भक्तांनी जर सर्व भाव देवाच्या चरणी अर्पण केला तर भक्ताचं कोड कौतुक करणं, त्याचा समारंभ सोहळा करणं, त्याला समाधी देणं, त्याला परमगती प्राप्त करून देणं आणि त्याच्या आयुष्यामध्ये योगक्षेम. अनन्या चिंतयंतो माय ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेम मोहाम्यहम. भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, जो भक्त अनन्य भावानं मला शरण येतो. भाव अनन्य पाहिजे बरं का. देव तुमच्या पाठीशी लागायला वेडा नाही. तुमच्या मनामध्ये अनन्य जर भाव असेल तर देव तुमच्या पाठीशी लागलाच म्हणून समजा. देव चिरज चरणीची माती धावत चालती मागे पुढे. आमचा देवाविषयी अनन्य भाव आहे का? रविवारी खंडोबा, सोमवारी शंकर, मंगळवारी आडाबाई, बुधवारी पांडुरंग, गुरुवारी दत्त महाराज, शुक्रवारी पुन्हा आईसाहेब, शनिवारी शनिदेव. दररोज आठवड्याला एक दिवस सगळं दिसेल तिथं जायचं. ह्या अवस्थेनं परमात्मा तत्व प्राप्त होत नाही. एक धैर्यला चित्त आम्ही रकुमाईचा पती. अनन्य भाव पाहिजे. मासा पाण्यातनं बाहेर काढला की जगतो का? मासा पाण्यातनं बाहेर काढला की जगत नाही. त्या माशाचा पाण्यासोबत अनन्य भाव आहे. पतिव्रता स्त्री पतीशिवाय कोणाचा विचार करत नाही. पतिव्रता नेघे अनेकांची स्तुती सर्व भावे पती ध्यानी मनी. तिच्या मनामध्ये ध्यानामध्ये चित्तामध्ये फक्त पती आहे. त्याच न्यायानं अनन्य प्रमाणे आम्ही भगवंताला जर पकडलं तर मग तुमच्या सगळ्या चिंता जे पण काय ते सर्व हरण करण्याची ताकद परमात्म्यामध्ये आहे. अभंगाचं तिसरं चरण. हरियाला आता हरियाला आता हरियाला
बखवास त्यांची सरली येरधारा त्यांची सरली येरधारा सरली येरधारा त्यांची सरली येरधारा हरी आला हाता मग कैची भय चिंता. संत महात्मे त्यांचा अनुभव सांगतात. देव आमच्या हातामध्ये आणि आता मला कुठल्याही प्रकारची चिंता नाही. आपला सामान्य जीवाचा विचार जर केला तर झोपीतनं उठल्या उठल्या पहिल्यांदा डोळं उघडल्या प्रश्न, आज काय, उद्या काय, थोड्या वेळानं काय. खापर फुटल्याकडे तोंड आहेत मग. ना कुठला आनंद आहे, ना कुठल्या प्रकारचा मनामध्ये असणारा एक वेगळा भाव आहे. सतत चिंता, उठल्यापासून झोपेपर्यंत इतकी चिंता आहे ना, ती निश्चिंतीची झोप सुद्धा लागत नाही. झोपताना सुद्धा विचार करते उद्या काय करायचं ना आज काय झालं. ही चिंता कशामुळे आहे? कर्माचा कर्तृत्वपणा स्वतःवर घेतल्यामुळे चिंता आहे. वाक्य परत एकदा ऐका. आपण करत असलेल्या कर्माचा कर्तृत्वपणा स्वतःकडे घेतल्यामुळे चिंता आहे. आपण करत असणारं कर्म भगवान परमात्म्याला अर्पण करा. त्याला सांगा माझं काय आहे ते तू आहे. आता काय करणारा सर्व काय तुझ्याकडे, भविष्य माझं भूत वर्तमान सगळं तूच करणार आहे. आणि जे काय करणार आहे ते कर. आता मला कशाची चिंता आहे. घालून या भार राहिलो निश्चिंती, निरविली संती विठोबासी. त्याला सांगा एकदा, आता माझ्या आयुष्याचं काय आहे ना, वजाबाकी असेल, बेरीज असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, सगळं तुझ्या चरणावर अर्पण केले आणि करणारा तूच आहे. हा भाव ज्यावेळेला मनात येईल त्यावेळेला दुःख जर तुमच्या मनामध्ये आलं तर मला कधी पण सांगा. परंतु आम्ही सोडायलाच तयार नाही. माझी बायको, माझी पोरं, माझं घर, माझं दार, अहो ते हायच, नाही कोण म्हणत नाही, परंतु ते टाकून जायचं नाही एक दिवस. सगळ्यात मोठा घोटाळा कुठं झालाय सांगतो. हा लौकिक जीवनामध्ये जगत असणारा जीव एक गोष्ट विसरलाय. लक्ष देऊन ऐका. आपण सगळे एक गोष्ट विसरलोय, जी सत्य आहे ती खरीच वाटली नाही कधी. जन्माला आल्याला, इथं मंडपात बसलेला, गावातला, पृथ्वीवरचा, आकाशातला, पाताळातला, कुठला पण असू द्या, जो पण जीव आहे ना तो एक दिवशी मारणार आहे. सत्य आहे का? आणि ही गोष्ट आपण विसरलोय. आणि ही गोष्ट विसरल्यामुळं आपल्या जीवनामध्ये, घरामध्ये, प्रपंचामध्ये, नात्यामध्ये, गावामध्ये, तालुक्यामध्ये गोंधळ आहे. ज्या जीवानं एक दिवशी संकल्प केला, मी मनामध्ये ठरल मी एकदा मरणार आहे, संपत्ती, धन दौलत, इस्टेट, मान सन्मान, पद प्रतिष्ठा, नातेगोटी, आपतेष्ट, इष्ट, नातेवाईक, मुलगा बायको, नवरा बायको, काय बाप लेक सगळं इथं टाकून एक दिवशी जायचं आहे. मी कशासाठी काळ जाळवून घेऊ काळेज माझ, तडफड ही कशासाठी आहे? ज्या दिवशी ह्याची जाणीव होईल, ज्या दिवशी हृदयामध्ये तो शुद्ध भाव निर्माण होईल, या पृथ्वीवरचं माझं काहीच नाही आणि हा नाशिवंत असणारा पंचमहाभूतांचा देव एक दिवशी मी या ठिकाणी या मातीमध्येच मिसळणार आहे आणि माझा जो जीव आहे ज्या वस्तूपासून आला, ज्या परमात्म्यापासून आला, त्याच्याकडेच एक दिवशी जाणार आहे. मग माझं हाय तरी काय? हा विचार ज्या दिवशी मनात येईल त्या दिवशी तुम्ही जगातला सगळ्यात सुखी प्राणी. साधू संत महात्म्यांनी तेच केलं. सगळं टाकून दिलं, सोडून नाही गेले, लौकिक जीवन जगले. परंतु हे जीवन जगत असताना हितला इथं हितच सोडलं, हितल्या गाठी हितच सोडल्या. तुका म्हणे
सोडल्या गाठी दिली मिठी पायासी. आपल्याला प्रपंच करत असताना, लौकिक जीवनामध्ये जगत असताना ह्याची सोडवणूक करता आली पाहिजे. ती सोडवणूक करायची, गाठ ढिली करायची आणि देवाच्या चरणावर जायचं. आणि ही अवस्था ज्याला प्राप्त झाली त्याच्यासाठी अवघी आनंदाची सृष्टी झाली. आपण जगातल्या कुठल्याही व्यक्तीकडे चांगल्या भावानं बघू सुद्धा शकत नाही. प्रत्येकाकडे बघताना हा असा, तो तसा, तो तसा, त्यानं केलं, ही केलं. अरे जगाकडं समत्वाच्या दृष्टीनं पाहण्याचा दृष्टिकोन येण्यासाठी हृदयामध्ये भगवान परमात्मा पाहिजे. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम धुवन सांडिले. मनातला वैषम्याचा भाव, भेदाचा भाव, द्वैतपणाचा भाव, मनामध्ये असणारी आडी, ह्या सगळ्या संत महात्म्यांनी सोडल्या आणि आपली आपण स्वतः सोडवणूक केली. ज्ञानोबा एक ठिकाणी सांगतात, आपुली आपण करा सोडवन. 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 आपुली आपण करा संसार बंधने तोडावे गे. संसार बंधने तोडावे गे. आपुली आपण करा सोडवन. आपुली आपण करा सोडवन. संसार बंधने तोडावे. संसार बंधने तोडावे गे. आपुली अरे बोल, वा वा वा. आपुली आपण करा सोडवन. हे आपुली आपण करा सोडवन. संसार बंधने तोडावे गे. आपुली आपण करा सोडवन. संसार बंधने तोडावे गे. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज. टाळे वाजवा, टाळे मुखाने नाम घ्या. टाळे वाजवा सगळे. ठोबार कुम, टाळे वाजवा. ठोबार कुम, ठोबार कुमार, ठोबार कुमार, ठोबार. बोला पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ठोबार कुमार, ठोबार. ठोबा 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 आवाज. वरच्या वरच्या आवाज. ठोबा 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 टाळे वाजवा. वा वा, क्या बात आहे राधा ताई. जय
जय विठोबा रखुमाई विठोबा. वा पकवाज. हरी जय 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 हरी जय 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 ठोबा बोलू नको. धत्ता घेगी ना धाग धत्ता घेगी ना धाग. वा वा. माईक माईक पकवाचा आवाज येई नाही हल्लय काय तर वाजव घे. विठोबा रखुमा. हा हा. हा. ठोबा. वा वा. ठोबा 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 टाळ्या वाजव एकदा सगळ्या पोरांसाठी. नामदेव जनाबाई संत सेवा संस्था भोर यांच्या सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा टाळ्या वाजून हार्दिक अभिनंदन. विठाला विठाला विठाला. आम्हाला वैष्णवांना आम्हा वारकऱ्यांना भय करण्याची काही गरज नाही, कारण जगाचा तारणहार विश्वाचा पालन करता आमच्या सोबत आहे. आम्ही दास कुणाचे आहोत? आम्ही आयऱ्या गैऱ्याचे दास नाही. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी हे वास. तो हा देवांचाही देव आणि काय कळी काळाचा भेव. ऐ आम्हाला चिंता करण्याची भीती बाळगण्याची काही गरज नाही, कारण आमचा पाठीराखा समर्थ आहे. हा आम्ही समर्थाचे सेवक आहोत आणि समर्थाचे सेवक असल्यानंतर आम्हाला चिंता करण्याची काय गरज आहे. नाम धारकासी कायसी चिंता तुझ्या शरणागता पांडुरंग. वारकऱ्याची भूमिका आहे का? मरण जर आलं तर त्या मरणाला सुद्धा हसत हसत झेलणार आमचे संत आहेत, साधू आहेत बरं का. आम्ही यमापेक्षा आम्ही डेंजर आहे. हा काळापेक्षा आम्ही बेकार आहे. काळाची ही काळ आम्ही विठोबाची लढीवाळ. कारण आमचा बापच मायबाप असणारा विश्वाचा मालक आहे. त्यामुळं आम्हाला काही चिंता करण्याची गरज नाही. हरी आला हाता मग कैची भय चिंता. आम्ही कुठल्याही प्रकारची चिंता करत नाही, भय करत नाही, मनस्ताप नाही, श्लोक नाही, क्लेश नाही, दुःख नाही, दैन्य नाही. कारण आमच्या आयुष्यात देव आहे, आमच्या आयुष्यात साधू संत आहेत. आमचे पाप पुण्य सगळं संतांनी हरण केलं. झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उटावटी. धन्य आजीदीनं संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला. किंवा अजून एक प्रमाण आहे, धन्य आजीदीनं झाले संतांचे दर्शन. झाले पापा तापा तुटी दैन्य गेले उठावटी. झाले समाधान पायी विसावले मन. तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. व आमच्या घरामध्ये संत अखंड आहेत, त्यांची सेवा आहे, कृपा आहे. आमच्या घरी अखंड दिवाळी दसरा आहे. दिनरजनी आमचं नामस्मरण आहे. संत महात्म्यांची कृपा आहे. साधू संत आमच्यावर कृपा करणारे आहेत. आम्ही संतांना सुद्धा न विनवणी केली, आता तुम्ही कृपावंत. साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. संत महात्म्यावरती आपला विश्वास सगळा अर्पण करा. गोमट करा, वाईट करा, वक्त करा, काही करा, परत आता आम्ही तुमच्या चरणावर आलोय. भार ओझे तुम्हासी वंचिले ते पायापासी नाही असी वेगळे. तुका म्हणे सोडल्या गाठी दिली मिठी पायासी. आम्ही तुमच्या चरणावर आलो, आता काय करायचं ते करा. तुकोबाराच्या निर्याण प्रसंगी लोक तुकोबारायांना आशीर्वाद मागायले. महाराज तुम्ही आता चालला, देव तुम्हाला न्यायला आला, काहीतरी आशीर्वाद द्या. तुकोबारा म्हणले आता जावा तुम्ही घरी. हा राहिले त्या गोष्टी बोलायच्या. आजवर होतो तुमच्या गावी आणि आता कृपा असू द्यावी. अहो मी बुंबलून सांगून हाडाची काढ केली, दिवसाचा रात्र केला, तरी तुम्ही ऐकलं ना. आता मला फुकट आशीर्वाद मागायला भाई. तुकोबाराय हुशार होते, म्हणले कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. घ्या माझे वचन आशीर्वाद. तुमचा कर्म धर्म, तुम्ही केलेल्या आयुष्यातली संगती, तुम्ही केलेलं प्राप्तव्य, त्यानुसार तुम्हाला प्राप्त होणार आहे. तरी पण घ्या माझे वचन आशीर्वाद. तुकोबारायला लोकांनी विचारलं, महाराज आता तुमची अवस्था काय आहे? तुम्ही कोण आहात? तुम्ही कसे आहात? आहेत तरी केवढे?
तुकोराय म्हणले तुका आकाशा एवढा. हा, आमच्या संत महात्म्यापेक्षा जगात काहीच मोठं नाही. जगामध्ये सगळ्यात मोठं आकाश आहे, परंतु आकाशापेक्षा सुद्धा संत महात्म्याची महती मोठी आहे. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. या ठिकाणी ज्या जीवाची अशी अवस्था झाली, सगळं काही त्याग केला, वैराग्य प्राप्त केलं आणि कुठल्याही प्रकारची वस्तू, व्यक्ती, घटना, प्रसंग, भौतिक साधनं, लौकिक मान मरातब सर्वांचा त्याग केला. कुठल्याही गोष्टीमध्ये मोह धरला नाही, लोभ धरला नाही, अहंकार धरला नाही. अशा प्रकारचे जीवन जगलेले संत महात्मे या ठिकाणी शेवटच्या चरणात सांगतात, आ तुका म्हणे हारे, तुका म्हणे हारे, तुका म्हणे हरे, तुका म्हणे हरे, तुका म्हणे हारे, तुका म्हणे हारे, तुका म्हणे हरे, तुका म्हणे हरे. काही बुरो ने दिबुरी, काही बुरो ने दिबुरी, त्यांची सरली वेरधार, त्यांची सरली वेरधार. काही हुरो ने देवरे, काही ने रे हुरो ने दे, कांजी झाली रगार, कांजी झाली रगार. झाला सुबल व्यापार, टाळ वाजवा. जुबल व्यापार त्यांची सरली वेरधार, झाला सुबल व्यापार, झाला सुबल व्यापार. वा, झाला सुबल व्यापार, हे झाला सुबल व्यापार, त्यांची सरली वेरधार, त्यांची सरली वेरधार. झाला सुपारा व्यापार, थोडा इको द्या, थोडा इको द्या. दादी निंदा, दादी निंदा, दादी निंदा. डबल. धातेड दुमते, धातेड दुमते, तगड धाकेड दुमते, तगड धाकेड. वा वा. झाला सुफल व्यापार,
झाला सुफल व्यापार त्यांची झाली रधार त्यांची झाली रधार त्यांची झाली रधार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली बोला पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर बोला पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली साठविला हरिजी ही हृदय मंदिरी त्यांची सरली वेरदार झाला सुफल व्यापार हरी आला हाता मग कैची भयचिंता तुका म्हणे हरी काही वरुणे दिवरी त्यांची सरली वेरधार झाला सुफल व्यापार असो यथामती यथावकाश चारी चरण सोडवण्याचा माझ्या अल्पमतीनुसार गुरूंच्या आशीर्वादानुसार अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. आज जे कीर्तन होतं ते आपल्या गावचं भूषण ज्येष्ठ नागरिक कैलासवासी दिनकर बापू आंबवले आपल्या तालुक्यामध्ये साऊंड सिस्टीमच्यामुळं प्रत्येक गावोगावी प्रसिद्ध असणारं हे घराणं आणि त्यांच्या साऊंड सिस्टीमच्या निमित्तानं त्यांचा आणि माझा परिचय आणि या योगानं बाबांच्या 13व्याच्या कार्याच्या निमित्त या ठिकाणी कीर्तन सेवा करण्याचं मला भाग्य लाभलं. हा योग आला, तुमच्या सर्वांचा दर्शनाचा योग आला. तुम्ही म्हणालात महाराज बाप बोलला नाही, आई बोलला नाही, बहीण बोलला नाही. कीर्तन आई बाप बहीण सांगण्याचं माध्यमच नाही, मुळात आत्मउद्धाराचं माध्यम असल्यामुळं आम्हाला तसल्या गोष्टी सांगता येत नाहीत. फडकरी परंपरेतला असल्यामुळे ते चिंतन पण जमत नाही. परंतु नाती असतात, आई वडील पत्नी बहीण कांता, सर्व संसाराचा हा मायेचा बाजार असतो आणि त्या ट्रॅकमधून सर्वांना जावं लागतं. त्या नात्यानं जे बाबा आज या घरातून निवर्तले त्यांनी त्या कुटुंबावर दिलेली मायेची पाखर, त्यांनी फुलवलेला संसार, मला वाटतं त्यांना किती मुलं आहेत? 1 मुलगा 3 मुली आणि त्यांची त्या कुटुंबावर असणारी माया. खरं तर या सगळ्या ऋणानुबंधाच्या गोष्टी असतात. भगवान परमात्म्याच्या कृपेनं एखाद्याच्या वंशामध्ये एखाद्याचा जन्म होतो आणि तो वंश सिद्धीला जातो. नामा म्हणे त्यांचा जन्म सुफल झाला. हा, तो जन्म सुफलतेला जातो. बाबा आज आपल्यामध्ये नाहीत. मला वाटतं बाबांचं वय काय होतं? 60 वय होतं. तसा विचार केला तर बाबा थोडेसे लवकर गेले. हा, 70. आणि कुठल्या तिथीला गेले मला मागाशी सांगितलं या बाबांनी? उत्तरायणामध्ये गेले. उत्तरायणामध्ये गेल्यामुळे त्यांना चांगली गती प्राप्त हो. ते आज आपल्यामध्ये नाही आहेत. देह स्वरूपानं आपल्यामध्ये नसतील तरी त्यांचा जीव भाव सर्वांशी लागलेला आहे. त्यांच्या आठवणी आजही परिवारामध्ये तशाच तरळत आहेत. आपल्या परिवारावर केलेलं प्रेम, त्यांच्यासाठी केलेला परोपकार आणि संसार फुलवण्यासाठी झिजवलेला देह, या सर्व आठवणी तशाच आहेत. परंतु ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू अटळ आहे. मी मागाशीच सांगितलं. आणि घरी गेल्यावर सगळ्यांनी रोज एकदा आठवा, मी एक दिवशी मारणार, एकच गोष्ट घेऊन जावं माझ्या कीर्तनात. तेवढं जरी केलं ना, तुमची कुणासोबत होणारी भांडणं मिटत्याल. कुणासंग बोलत नसाल तर बोलायला लागाल. वाटण्या जर करत असाल तर बारक्या भावाला जादा हिस्सा द्याल. कुठला वाद होणार नाही. त्याच्या मागचं सूत्र आहे. प्रत्येक जीव जन्माला आल्याला मरणार आहे. त्या न्यायानं बाबासुद्धा आज इहलोकीचा व्यवहार संपवून परलोकामध्ये गेले. त्यांच्या कर्मगतीनुसार भगवान परमात्मा त्यांना गती देईल. परंतु आज कीर्तन करण्याचं कारण एवढंच आहे, आज कीर्तनातून आपण जे चिंतन केलं, भगवान परमात्म्याची स्तुती केली, साधू संतांची सेवा या ठिकाणी केली, ती सेवा या जीवात्म्याला परमगती देण्यासाठी लाभदायक ठरो. प्रत्येक केलेलं नामचिंतन, भजन, हरिकीर्तन त्याचं पुण्य पदराशी गाठी पडत असतं. हे जात नाही कुठं, बरं का. आणि आजचं पुण्य आपण आपल्याकडनं देता बाबांच्या सद्गतीसाठी अर्पण करू सर्वांनी एकदा. मनापासून तुमच्या मनामध्ये कीर्तनामध्ये जो भाव चांगला निर्माण झाला असेल कधीतरी 1 मिनिटासाठी, तो भाव आहे, तो तुम्हाला मिळालेलं पुण्य आहे. आणि ते पुण्य आपण झालेलं भजन, नामचिंतन, हरिकीर्तन, संतांची सेवा सगळं काही बाबांच्या सद्गतीसाठी अर्पण करू, जेणेकरून आपला भागवत धर्म, आपला हिंदू धर्म पुनर्जन्मावर विश्वास ठेवणार आहे. ते आता टाईप करतात ना व्हॉट्सअपला, रेस्ट इन पीस, तो मूर्खपणा बंद करा. ते ख्रिश्चन धर्मातला आहेत, त्यांच्या थडग्यात बांधून टाकतात, मग त्यात हितच मरण मोकळा हो, पुन्हा त्याकडे बघत नाहीत.
आपला हिंदू धर्म, वैदिक परंपरा, भागवत संप्रदाय पुनर्जन्माला मान्यता देतो. आणि हा जीव एकदा इथून गेला की त्यांचा ना आपला काही बंधन नाही. बंधन स्मशानभूमीच्या अगोदर तोडतात, आहे ना लक्षात. सुत्रीची गाठ तोडून तो जीव मुक्त केलेला असतो. आज बाबा तुमच्यामधून मुक्त झाले. 1 वर्षभर हा आंबवले परिवार त्यांच्या बंधनामध्ये आहे, वर्ष श्राद्ध होईपर्यंत. परंतु त्या जीवाला जेव्हा गती मिळेल, तुकोबाराय म्हणतात, हरिदासाची ये घरी मज उपजवा जन्मांतरी, मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. त्यांना चांगल्या घरी जन्म मिळो आणि त्यांचं परम कल्याण होऊन भगवान परमात्मा त्यांच्यावर अखंड कृपा बरसो, हीच या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि आता सेवेला पूर्णविरामकडे नेत असताना सर्वांचं पुन्हा एकदा दर्शन घेतो. आंबवले परिवाराची साऊंड सिस्टीम तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे. आमच्या संस्थेच्या वतीने एकदा टाळ्या वाजवा. तसा विचार केला तर मी बाहेरगावचा माऊली बाबा, परंतु तुम्ही सगळ्यांनी मला कवेत घेतल्यामुळं तुम्हाला घेऊन चालतोय. परमार्थिक कार्य, नामदेव महाराज फडाचा सेवक, नामदेवरायाची परंपरा, नामदेवरायाचे वंशज असणारे ते माझं गुरु घराणं आणि त्यांच्या आशीर्वादाच्या ताकदीवर हे परमार्थिक कार्य निस्वार्थीपणे करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणाले महाराज आंबवलेंचा फोन आला, कीर्तन करायचं. म्हणजे काय करायचं? म्हटलं काय करायचं? कीर्तन करायचं आणि काय करायचं? बाकी काय बोलायचं नसतं म्हणलं, आहे का नाही. हा व्यापार करायचा नाही, याचा धंदा करायचा नाही. कीर्तन ही सेवा आहे. आणि धंदा जर केला तर इथं 2 तास बोलून त्याचा काय अर्थ नाही. आयाची तृप्तीनं परमार्थ करावा, सर्वांना सोबत घेऊन चालावं. आंबवले परिवाराचं पुन्हा एकदा या ठिकाणी साऊंड सिस्टीमच्यासाठी अभिनंदन करतो. आणि तो परिवार दुःखामध्ये आहे. 1 वर्षभर त्यांना या दुःखामध्ये राहणं आहे. जे काही नियम आहेत ते दुःख त्यांना सावरण्याची परमात्मा शक्ती देवा अशी या ठिकाणी विनंती करतो. पुन्हा एकदा भगवान परमात्म्याकडे बाबांच्या सद्गतीसाठी प्रार्थना करून सगळं पुण्य कीर्तनाचं त्यांच्या चरणी अर्पण करतो. या ठिकाणी मला साथ करण्यासाठी माऊली महाराज लेखावळे, भोर तालुक्याचे गायनाचार्य आणि उत्कृष्ट कीर्तनकार, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. माझ्या 2 लाडक्या लेकी बोलावडे गावची कन्या राधाताई आवळे कीर्तनकार, त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. हे आंबवडे गावचं, कोळी गावचं आदिवासी महादेव कोळी समाजातले एक तालुक्यातलं आगळं वेगळं व्यक्तिमत्व प्रगती महाराज केळगणे कीर्तनकार, त्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि आपल्या गावचा विद्यार्थी, आपल्या गावचे सामाजिक कार्यकर्ते दीपक महाराज शिंदे यांचा चिरंजीव शुभम, याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. इकडे येऊन बस पाकवाजावर सिद्धेच्या जागेला, तो सुद्धा आमच्या संस्थेत आहे. या ठिकाणी आपल्या तालुक्याचं ज्येष्ठ वारकरी भूषण माऊली महाराज खाटपे आमच्या संस्थेवर प्रेम करणारे आलेत. बाबांच्याही चरणी नतमस्तक होतो. आमचे भाऊ आहेत, चव्हाण भाऊ, सतत आमच्या संस्थेवर प्रेम करणारे, फोन करणारे, त्यांना सुद्धा नमस्कार देतो. आमचे कोडपणे महाराज विनेकरी आहेत. त्याचबरोबर आमचे गिरे महाराज आहेत. ही सर्व प्रेमाची मंडळी आलेत. आणि आज खास शूटिंग करण्यासाठी मुंबईवरून आलेले आमचे वाडीकर महाराज, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. खरं तर ते टी शर्टवर आणि काळ्या पॅन्टीवर असतील तरीसुद्धा ते एक ज्येष्ठ कीर्तनकार आहेत. मुंबईसारख्या ठिकाणी, कोकणामध्ये दररोज त्यांच्या कीर्तन सेवा असतात. परंतु माझ्या विनंतीला मान देऊन ते ठिकाणी आले. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देऊ. शेवटची चाल 1च मिनिटात घेऊ. वेळ झालाय, पण चाल होणं बंधनकारक आहे. कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असलं तर माफ करा. आमचे नाटंबी गावचे, आमचे एस टी महामंडळात असणारे, आडनाव विसरलो महाराज, जेदे महाराज, हे सुद्धा आलेत. सर्व मंडळी आहेत, पण सगळी काय माझ्या ओळखीची नाही. त्याला अजून 2-5 वर्ष जातील, मग अशा ओळखी होतील. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी एक शेवटची चाल घेऊ आणि भजनाला कीर्तनाला पूर्णविराम देऊ. चला या, चला पटकन. तू का म्हणे हरी, 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 तू का म्हणे
वेरधारा काही उरोने देऊरी काही उरोने देऊरी त्यांची सरली येरधारा त्यांची सरली येरधारा झाला सुफल व्यापार झाला सुफल व्यापार झाला सुफल व्यापार झाला सुफल व्यापार व्यापार त्यांची सरले वेरधारा त्यांची सरले वेरधारा झाला सुफल व्यापार झाला सुफल व्यापार नामदेव जनाबाई 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 बेला पुंडली वरदे हरी श्री ज्ञानदेव तुकाराम नामदेव जनाबाई नामदेव नामदेव नहा विठ्ठल जय जय विठ्ठल जय फुलं टाकायचे आणलीत का फुलं चालू आहे आपण घ्यायचं का मग आपलं समोर टाकायचं नंतर टाकतील ना फुलं विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय 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 विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले ज्ञानदेव तुकाराम देव ज्ञानदेव तुकाराम देव
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हा हा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हा तुकाराम 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 पुंडलिक वर्ध